आपल्या आजूबाजूला कितीतरी वस्तू असतात नाही का? चहाचा कप, हातातलं पेन, अगदी आपण वापरतो ते कपडे. पण कधी विचार केलाय का की ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेल्या आहेत? चला तर मग आज आपण याच पदार्थांच्या म्हणजेच सबस्टन्सेसच्या इंटरेस्टिंग जगात एक नजर टाकूया. आता हे बघा, आपल्या घरात अगदी सहज दिसणाऱ्या वस्तू, खुर्ची, टेबल, कपाट, आपण यांना रोज वापरतो. खरं तर या आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. पण त्या कशापासून बनल्या आहेत याचा विचार आपण क्वचितच करतो. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न येतो, का या सगळ्या वस्तू एकाच सबस्टन्सपासून म्हणजे एकाच पदार्थापासून बनलेल्या आहेत? एक खुर्ची लाकडी आहे, दुसरी प्लास्टिकची, कपाट कदाचित धातूचं असेल. म्हणजे उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. तर मग सबस्टन्स किंवा पदार्थ म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या मटेरियलपासून एखादी वस्तू बनते त्याला पदार्थ म्हणतात. आणि प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे असे विशिष्ट गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज असतात. याच गुणधर्मांचा विचार करून आपण ती वस्तू बनवण्यासाठी योग्य पदार्थ निवडतो. बरं, मग या सगळ्या पदार्थांना ओळखायचं कसं? खरं तर हे खूप सोपं आहे. मुळात सर्व पदार्थांची दोन मोठ्या गटांमध्ये विभागणी करता येते. एक म्हणजे जे आपल्याला निसर्गाने दिलेत म्हणजेच नॅचरल, आणि दुसरे जे माणसाने तयार केलेत म्हणजेच मॅन मेड. आता इथे बघा, एका बाजूला आहे लाकूड, कापूस, ताग, हे सगळं आपल्याला थेट निसर्गातून मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे प्लास्टिकची खुर्ची, पेन, बूट, ज्याला माणसाने याच नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून आपल्या सोयीसाठी बनवलं आहे. फरक अगदी डोळ्यासमोर दिसतोय. नैसर्गिक पदार्थ म्हणजे जे निसर्गातच उपलब्ध आहेत. यातही परत दोन प्रकार पडतात. एक म्हणजे बायोटिक, जे सजीवांपासून मिळतात, उदाहरणार्थ प्राण्यांपासून लोकर किंवा वनस्पतींपासून ताग. आणि दुसरे म्हणजे अबायोटिक, जे निर्जीव गोष्टींमधून मिळतात, जसं की माती, पाणी आणि हवा. पण माणसाचा एक मूळ स्वभाव आहे, तो म्हणजे सतत नवीन गोष्टींसाठी प्रयत्न करणे आणि आपलं जीवन अधिक आरामदायक बनवणे. आणि याच मूलभूत स्वभावामुळे आपण फक्त निसर्गाने दिलेल्या गोष्टींवर अवलंबून नाही राहिलो, तर काहीतरी नवीन तयार करण्याच्या दिशेने पाऊल उचललं. आणि याच गरजेतून जन्म झाला मानवनिर्मित पदार्थांचा. हे असे नवीन पदार्थ आहेत जे निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थांवर प्रक्रिया करून बनवले जातात. पण असं का केलं जातं? सोपं आहे, कारण ते वापरायला सोपे असतात, कमी खर्चाचे असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. तर माणसाने निसर्गाच्या या देणग्या घेतल्या आणि त्यात बदल करायला सुरुवात केली. रबर आणि कागद ही याची दोन उत्तम उदाहरणं आहेत. बघूया कसं ते. तुम्हाला माहिती आहे, नैसर्गिक रबर तसं चिकट आणि फारसं टिकाऊ नसतं. पण 1839 मध्ये एका अपघाताने सगळंच बदलून टाकलं. चार्ल्स गुडियर नावाच्या माणसाकडून चुकून रबर आणि सल्फरचं मिश्रण एका गरम स्टोव्हवर सांडलं. आणि काय आश्चर्य, जे नवीन रबर तयार झालं ते कमालीचं मजबूत आणि टिकाऊ होतं. याच प्रक्रियेला वल्कनायझेशन असं नाव मिळालं. आणि या एका अपघातामुळे संपूर्ण वाहतूक क्षेत्रात क्रांती घडली. आता कागदाबद्दल बोलूया. आपण रोज किती सहजपणे कागद वापरतो, पण तो बनतो कसा? अहो, ही एक खूप मोठी औद्योगिक प्रक्रिया आहे आणि तिचा प्रवास सुरू होतो तो थेट झाडाच्या ओंडक्यांपासून. कागद बनवणं म्हणजे एका झाडाचं अक्षरशः रूपांतर करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर आधी झाडाच्या ओंडक्यांची साल काढली जाते, मग त्याचे लहान तुकडे करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून एक लगदा म्हणजे पल्प बनवला जातो. हा लगदा मग प्रचंड मोठ्या रोलर्समधून दाबला जातो आणि त्यातूनच कागदाची एक अखंड शीट तयार होते, जी नंतर रीळवर गुंडाळली जाते. निसर्गाला सुधारण्यापासून माणूस एका खूप मोठ्या टप्प्याकडे वळला, तो म्हणजे पूर्णपणे नवीन काहीतरी तयार करणे. आणि इथेच कृत्रिम धाग्यांची म्हणजेच सिंथेटिक फायबर्सची क्रांती सुरू झाली. हे असे धागे आहेत जे निसर्गात अस्तित्वातच नाहीत. यातले काही प्रमुख खेळाडू बघूया. नायलॉन हा इतका मजबूत आणि वॉटर रेझिस्टंट असतो की तो कपड्यांपासून ते मासेमारीच्या जाळ्यांपर्यंत सर्वत्र वापरला जातो. रेयॉनमध्ये रेशमासारखी चमक असते, म्हणून त्याला सिंथेटिक सिल्क असंही म्हणतात. आणि डॅक्रॉन किंवा टेरिलिनसारखे धागे तर थेट खनिज तेलांपासून मिळणाऱ्या हायड्रोकार्बन्सपासून बनवले जातात. एक गंमत सांगतो, नायलॉन हे नाव कुठून आलं असेल असं वाटतं? ते आलंय न्यूयॉर्क NY आणि लंडन LON या दोन शहरांवरून, कारण या धाग्याचा शोध जवळपास एकाच वेळी या दोन्ही ठिकाणी लागला होता. इंटरेस्टिंग आहे ना? पण थांबा, या मानवनिर्मित चमत्कारांची एक दुसरी बाजूही आहे. प्रत्येक फायद्यासोबत काही तोटेही येतात. चला तर मग एक संतुलित दृष्टिकोन पाहूया.
फायदे तर अगदी स्पष्ट आहेत. हे धागे स्वस्त आहेत, मजबूत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर बनवता येतात. पण दुसरी बाजू तितकीच गंभीर आहे. हे धागे घाम शोषत नाहीत, ज्यामुळे ते त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतात. ते सहज पेट घेतात आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे निसर्गात यांचं विघटन होत नाही, ज्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. एक गोष्ट नक्की, या सिंथेटिक पदार्थांनी आपलं जग पूर्णपणे बदलून टाकलं आहे. त्यांनी आपलं जीवन अनेक प्रकारे सोपं केलं आहे, हे खरं आहे. पण या सोयीसाठी आपण नेमकी काय किंमत मोजत आहोत, हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?